अरबांची अशी एक समजूत आहे की स्वर्गातून ज्यावेळी हजरत आदम ज्यावेळी उतरला, म्हणजे पहिला पुरुष ज्यावेळी उतरला, तो पहिल्यांदा भारतात उतरला. त्यामुळं अरब हे भारताला पितृभूमी मानतात. आता हे जे आपण पाकिस्तानच्या वगैरे वल्गना ऐकते, गजवाए हिंद वगैरे, तर ते त्या दृष्टिकोनातून ते आहे. 14 आक्रमणं या हिंदुशाही राजवटीने सिंधनी परतवली. फक्त 15व्या आक्रमणाला 711-12 हे आक्रमण झालं. त्याचा सेनापती होता मोहम्मद बिन कसम. ख्रिश्चन शासक वेगळा आणि चर्च वेगळा. हिंदू धर्माचा विचार केला तर हिंदू राजा म्हणजे शासक वेगळा आणि पुरोहित वर्ग वेगळा. पण इस्लाममध्ये त्यांचा खलिफा तो धर्मगुरू आहे आणि तो शासकीय आहे, असं त्याचं एकत्रीकरण त्यांनी केलेलं आहे. धर्मामुळे इस्लामच्या तलवारीला तेच चढलं आणि तलवारीमुळे इस्लाम धर्मालाचा दरारा वाढला, असं हे समीकरण आहे. डॉक्टर मुमताज हुसेन पठाण हे संशोधक आहेत. त्यांनी स्पष्टपणाने मत नमूद केलेलं आहे. काय म्हणतात ते? अरबांनी सिंधवर आक्रमण करण्यासाठी पुढे केलेली सर्व कारणे खोटी होती. त्याला कोणताही ऐतिहासिक पुराव्याचा आधार नाही. मोहम्मदांनी ते मंदिर पाडलं, बौद्ध मंदिर होतं ते पाडलं. त्यामध्ये 700 सुंदर स्त्रियांनी तिथे आश्रय घेतलेला होता. बाकीच्या स्त्रिया तर त्यानं हे केल्या. 17 वर्षाच्या पुरुषांची सगळ्यांची कत्तल केली त्यांनी आणि त्या 700 स्त्रिया ताब्यात घेतल्या आणि त्यानं त्या हज्जाजकडे पाठवून दिल्या. दुपारपर्यंत दाहिरचा जोर होता. दाहिरच्या सैन्याने एवढे प्रखर हल्ले चढवले की अरब सगळे पळत सुटले. अरबांनी काय केलं? कोळशाच्या तेलात बुडवलेले बाण ह्या हत्तीवर टाकले. एक बाण दाहिरच्या हत्तीला लागल्यानंतर दाहिरचा हत्ती बिथरला. माहुताच्या नियंत्रणाबाहेर तो गेला आणि खाडीच्या पाण्यात शिरला. राष्ट्रीयत्वाची भावना अजून दृढ करायची असेल तर प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललं गेलंच पाहिजे. पण त्याचबरोबर भारतातल्या प्रत्येक घरामध्ये राजराज चोला, कृष्णदेव राय, लचित बोरफुकन, गुरु तेग बहादूर या सगळ्यांचं कर्तृत्व आणि यांचं बलिदान याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. आपण कुठेतरी रिजनॅलिटीमध्ये अडकून बसलेलो आहे की काय असा विचार येतो. आपल्या देशामध्ये राष्ट्रीयत्व समजा पसरवायचं असेल तर देशात प्रत्येक कानाकोपऱ्यात झालेल्या महान स्त्री पुरुषांबद्दल बोलल्या गेलंच पाहिजे. आणि असेच एक महान राजा सिंध या प्रांतात होऊन गेले, राजा दाहिर, आणि त्यांच्यावरती एक सुंदर कादंबरी लिहिली आहे, दास्ताए दाहिर, श्री काका विधाते सरांनी. मी नचिकेत शिरे, ग्रंथप्रेमीच्या आजच्या या एपिसोडमध्ये तुमचं खूप स्वागत करतो. श्री काका विधाते आपल्याशी चर्चा करायला या कादंबरीबद्दल आज इथे आलेले आहेत. सर, तुमचं खूप स्वागत आहे. नमस्ते, थँक्यू. आपण बाजीरावांबद्दल बोललो, 8 भाग झाले, लोकांना खूप आवडलं, त्याच्यावरती लोकांचे बरेच चांगले कमेंट्स आले. दाहिर या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. सर, महाराष्ट्रातला एक माणूस की ज्याला युजली आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाहेर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पण खूप माहिती नसतं. सो दाहिरबद्दल तुम्हाला माहिती झालं, तुम्ही काहीतरी वाचलं असेल, त्यामुळे तुम्ही प्रभावित झालात आणि स्वतः कादंबरी लिहिण्याचं तुम्ही त्याच्यावरती ठरवलं. तर काय म्हणजे एकतर महाराष्ट्रातल्या माणसाला सिंधतल्या राजाबद्दल कुठे वाचलं आणि एवढं प्रभावित कसं काय तुम्ही झालात? काय की भारताचा आपला इतिहास ज्यावेळी आपण वाचतो किंवा अभ्यासतो त्यावेळी प्रकर्षाने आपल्याला असं जाणवतं की काही कालखंड या इतिहासामधले, काही व्यक्तिरेखा, त्यांचं कार्य, त्यांनी म्हणजे त्यांचं शौर्य, त्यांचं बलिदान, ह्या सगळ्या गोष्टी काही व्यक्तींच्या बाबतीत, काही कालखंडाच्या बाबतीत उपेक्षित राहिलेल्या आहेत. म्हणजे त्या आता का उपेक्षित ठेवल्या की म्हणजे सहज चुकून झाल्या, पण तसं ते म्हणता येत नाही. जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्यासारख्या ते व्यक्ती वाटतात. तर त्याच्यामध्ये आता मगाशी आपण जी नावं घेतली ती आहेत. विजयनगरचं साम्राज्य आहे. विजयनगरच्या साम्राज्यावर बरंचसं लिहिलं गेलेलं आहे. पण मी आता उदाहरणार्थ आपण दाहिरविषयी आपण बोलतो आहे आता, तर त्यांच्याविषयी दाहिरविषयी फारसं काही लेखन झालेलं नाही. फारसं तो राजा किंवा त्याचं कार्य लोकांना माहिती नाही. तसंच दारा शिकोह, औरंगजेबाचा थोरला भाऊ आहे, त्याच्याविषयी फारशी माहिती नाही. काय की अशा विषयाकडे, जे उपेक्षित राहिलेले विषय आहेत, या विषयाकडे आपण
लक्ष दिलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी असे नवीन नवीन विषय मी शोधले. उदाहरणार्थ आता हे दाहीरविषयी मी दिलं. तसंच दारा शिको असा सुद्धा म्हणजे मराठी वाचकांना फारसं त्यांच्याविषयी माहिती नाही आहे. त्याच्यावर मी दारा शिको ही कादंबरी लिहिली. किंवा ओरिसाची जी पार्श्वभूमी आहे त्याच्यावर पारद नावाची ती कादंबरी लिहिली. तर असे जे उपेक्षित राहिलेले जे अनसंग हिरो ज्याला म्हणतात, तर ते जे आहे त्याच्यामध्ये एक हे दाहीर हा मोडतो. दाहीर हा सिंधचा राजा आहे आणि सिंधविषयीच फारशी माहिती आपल्याला नाही आहे. ह्या कादंबरीचा काळसुद्धा जुना आहे, म्हणजे 637 ते 715 असा 78 वर्षांचा काळ या कादंबरीचा विषय आहे. म्हणजे अजून आजपासून 1300 वर्ष. 1312 वर्ष झाली आज ह्या घटनेला. तर काय होतं माहिती आहे का, की हा देशासाठी बलिदान देणारा, आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी परक्यांशी झुंजलेला असा हा राजा आहे. शेक्सपियरचं एक सीझर नावाचं नाटक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक छान अशा व्यक्तिरेखांविषयी म्हटलेलं आहे की शेक्सपियर म्हणतो द इव्हिल दॅट मेन डू लिव्ज आफ्टर देम, द गुड इज ऑफन एंटर्ड विथ देअर बोन्स. म्हणजे काय आहे की दुष्टांच्या कथा ते मेल्यावरही मागे राहतात. गुणवानांची गाथा जी असते आणि ती गुणवान माणसे ती मात्र विस्मृतीच्या स्मृतीत गाडली जातात. तर ही जी विस्मृतीच्या स्मृतीत गाडली गेलेली ही जी माणसं आहेत, गुणवान माणसं, ती वाचकांच्या समोर आणावी या दृष्टिकोनातून मी दास्तान दाहीर ही कादंबरी लिहिली. बरोबर. पण सर तुम्ही कुठे याच्याबद्दल वाचलं होतं? नाही, भारताचा इतिहास वाचताना आपण बघतो सिंधचा इतिहास. उदाहरणार्थ आता मी खलिफांचा अभ्यास करतो, म्हणजे इस्लामिक हिस्ट्रीचा अभ्यास करताना दाहीर हे प्रकरण त्याच्यामध्ये आलं. किंवा काही लेखकांच्या आपल्या उदाहरणार्थ आरशी मजुमदारसारखे लेखक आहेत, त्यांनी दाहीरविषयी म्हणजे उल्लेख आहे. दाहीरविषयी ओझरते का होईनात उल्लेख आहेत आणि त्यामुळे ही ओझरते उल्लेख असले तरी त्याची जी हिस्ट्री आहे ती लोकांना कळावी समग्र रूपामध्ये. त्या दृष्टिकोनातून मी ही कादंबरी लिहिली. सर सिंधचा प्रांत म्हणजे आता पाकिस्तानातला तो भाग आहे. तुमचं कादंबरीचं नाव पण दास्तान दाहीर असं नाव आहे. दाहीर हे नाव पण तसं आपल्याकडे आता खूप कॉमन नाही आहे. असं वाचताना सगळं म्हणजे साधारण असं वाटतं की हे खूप उर्दू आणि त्या इस्लामिक स्टाईलचं आहे. पण हा राजा ब्राह्मण होता, ते ब्राह्मणशाही राजाचं हे होतं. तर त्या काय आणि त्या काळचं ते सिंध याच्याबद्दल तुमच्याकडनं ऐकायला आवडेल आम्हाला. कसं आहे माहिती आहे का, राजा दाहीरचा जो कालखंड आहे त्याच्याविषयी आपल्या भारतीय इतिहासकारांनी कुठेही काही लिहून ठेवलेलं नाही फारसं. आज ही जी कथा मी लिहिलेली आहे किंवा ही जी कादंबरी मी लिहिली ह्याला आधार काय आहे? ह्याला अरबानी लिहून ठेवलेला त्यावेळेचा चच नावाचा एक ग्रंथ आहे, तो याचा आधार आहे. त्यानंतर अनेक फारसी ग्रंथ आहेत, ते याचा आधार आहेत. त्यामुळं अरबांचा उच्चार करताना त्याचं नाव दाहीर हे त्यांनी दिलेलं आहे. कदाचित ते वेगळे असू शकेल, नाही असं नाही, परंतु त्यांनी ते जसं दिलेलं आहे तसंच आपल्याला ते घ्यावं लागेल, कारण दुसरा सोर्स आपल्याकडे आज नाही आहे. आता ह्या दाहीरविषयी सांगायचं तर हे दाहीरचं जे घराणं आहे ते उच्चवर्णीय ब्राह्मण पुरोहित वर्गातलं हे घराणं आहे. बरं. आता दाहीरच्या घराण्याचं कुळ आणि मूळ कुठलं आहे हे सांगता येणार नाही, पण माझा एक अंदाज असा आहे की मथुरेकडून हे घराणं म्हणजे राजस्थानकडे सरकलं, ते जैसलमेर वगैरे भागातून तसंच सरकत ते सिंधमध्ये गेलं. दाहीरच्या घराण्याचा मूळ पुरुष जो आहे त्याचं नाव आहे बसास. या बसासचा मुलगा, ही सगळी अरबी नाव आहे. आता या बसासचा मुलगा आहे सेलाईज. या सेलाईजला 2 पुत्र होते, थोरला चच आणि दुसरा चंद्र. हा जो चच आहे या चचला परत 3 पुत्र होते, एक थोरला माबिन, दुसरा दाहरशिया आणि तिसरा सगळ्यात धाकटा म्हणजे हा दाहीर. आणि हा जो चंद्र आहे याला 7 पुत्र होते. दाहीरला जे 4 पुत्र होते त्याच्यामधला सगळ्यात पराक्रमी पुत्र म्हणजे जयशिया किंवा जयसिंग असं त्याचं नाव होतं. या ब्राह्मण घराण्याचा जो कार्यकाल आहे तो साधारणपणे एक 80 वर्षाची ही राजवट आहे. म्हणजे आधी राय चच हा गादीवर आला, म्हणजे दाहीरचे वडील. या चचचा जो कालावधी आहे तो सन 632 ते 672 असा आहे, म्हणजे 40 वर्षे त्यानं राज्य केलं. त्याच्यानंतर रायचंद्र गादीवर आला,
672 ते 680पर्यंत त्यानं राज्य केलं. त्यानंतर दाहीर 680 ते 712 असं 32 वर्षे त्यानं राज्य केलं. आणि नंतर ह्या महम्मद बिन कासिमची स्वारी झाल्यानंतर त्याचा पराभव झाला, तो मारला गेला, ते राज्य संपलं. चच हा जो आहे हा म्हणजे चचच्या पूर्वी तिथे म्हणजे ही ब्राह्मण घराण्याची राजवट येण्याच्या पूर्वी तिथे राय घराण्याचं राज्य होतं. ही राय कोण होते तर हे धर्मानी बौद्ध होते. बरं. ते मौर्य वंशीय होते आणि ते शूद्र होते. तर त्यांची जी राजवट आहे सन 485मध्ये राय देवराज यानं हे राज्याची स्थापना केली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक 4-5 राजे झाले आणि 485 ते 632 म्हणजे साधारणपणे 147 वर्षे सिंधवर या घराण्याने राज्य केलं. शेवटचा राजा ह्या घराण्याचा जो आहे तो राय साहसी दुसरा असा तो राजा आहे. तो वारला. तो वारल्यानंतर हा चच जो होता तो ब्राह्मण होता. आणि हे जे घराणं आहे राय घराणं हे बौद्ध धर्माला राजधर्म मानणारं घराणं होतं. आणि बौद्ध धर्म बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सिंधमध्ये त्यावेळी फोफावलेला होता. त्यामुळं हिंदूही होते नाही असं नाही, पण त्यांना फारसा राज्यकारभारामध्ये वगैरे वाव नव्हता. त्यामुळं हा चच जो होता तर तो त्याच्या कर्तबगारीनं वगैरे तो ब्राह्मण जरी असला तरी राय साहसी दुसरा याच्या कालावधीमध्ये तो मंत्री झाला. बरं. झालं असं की राय साहसीची तरुण जी पत्नी होती, उशिरा लग्न झालं होतं त्याचं तिच्याशी, तिचं नाव होतं सोहिंदी. ही सोहिंदी जी आहे तर तिचं चचवर प्रेम बसलं. पण तो मंत्री होता, त्यानं त्या संबंधाचा निषेध केला आणि त्यानं ते हे केलं नाही. राय साहसी 632मध्ये मेल्यानंतर या राणी सोहिंदीनं चचला पाठिंबा दिला, पुढाकार घेतला त्याच्यामध्ये आणि चच हा गादीवर बसला, म्हणजे तो राजा झाला. हा अतिशय दूरदृष्टीचा पुरुष होता, साहसी होता. त्यानं आपल्या राज्याचा विस्तार केला, बंडखोरांना वठणीवर आणलं आणि बऱ्यापैकी छानपैकी त्यानं राज्य 40 वर्ष चालवलं. तो वारल्यानंतर त्याचा मुलगा थोरला मुलगा दहारशिया जो होता तर त्याला वेगळं राज्य दिलं आणि ही जी आलोर ही जी राजधानी होती, मेन राज्य जे होतं ते दाहीरला दिलं. हा दाहीर अतिशय शक्तिशाली आणि बलाढ्य असा पुरुष होता. उंची, ध्येयष्टी खूप मजबूत अशी होती. दुसरं असं की धनुर्वेदामध्ये तो अतिशय प्रवीण होता. बरं. आणखी एक आपल्याकडे आता जे शस्त्र आज ते आपल्याला आढळणार नाही कुठं, पण त्यावेळी सिंधच्या वीरांनी ते शस्त्र वापरलं आणि दाहीर ते शस्त्र वापरण्यामध्ये अतिशय कुशल होता. विशेषतः हत्तीच्या अंबारीत बसलेले जे योद्धे असायचे ते हे शस्त्र वापरायचे. सिंध्यांचं ते खास शस्त्र होतं. त्यावेळेचं काय होतं की दोरीला बांधलेली एक धारदार असं चक्र होतं. बरं. ते चक्र असायचं, त्याला परातसुद्धा म्हणता येईल. ते बसल्या जागी असं फेकलं की तो बरोबर ते शिरच्छेद करायचं आणि परत ते ओढलं जायचं. तर ही जी परात चालवण्यामध्ये किंवा चक्र चालवण्यामध्ये दाहीर हा प्रबळ होता. आता काय झालं होतं की तो ब्राह्मण हिंदू आणि बौद्ध या दोन धर्मामध्ये दुरावा असल्यामुळं आणि बहुसंख्य बौद्ध तिथं असल्यामुळं या बौद्ध लोकांचा चर्चला किंवा दाहीरला पाठिंबा नव्हता किंवा त्यांना ते असहनीय होतं हा राजा होणं. तर असा हा अंतर्गत विरोध होता आणि या विरोधामुळं म्हणजे पुढचे जे परिणाम झाले हा विरोधाचाच परिणाम आहे सगळा. पण अशीच ती स्थिती होती त्यावेळी, ह्या घराण्याची स्थिती होती. बरोबर. पण तो एकंदरीत जो भाग होता म्हणजे आपण धुरंधर आत्ता सिनेमामध्ये सगळ्यांनी तो भाग बघितला, पाकिस्तानातला कराची आणि तो सिंधचा भाग, की पूर्ण इस्लाममय झालेला आता तो. आणि त्याची म्हणजे परिस्थिती पण काही खूप चांगली नाही आहे, हे खूप श्रीमंत वगैरे नाही. पण त्या काही म्हणजे मुलतान वगैरे हे शहर फार अतिशय महत्त्वाचं शहर होतं. कराची म्हणजे देवल वगैरे गावं अतिशय महत्त्वाची होती. काय म्हणजे कसा होता तो त्यावेळेचा हा सिंध भाग? त्यावेळची सिंधची जर स्थिती सांगायची तर त्यावेळी थोडा सिंध आणि त्याच्या आसपासचा परिसर आपल्याला विचारात घ्यावा लागेल. एक असा आहे की त्यावेळी भारतामध्ये कोणती मध्यवर्ती अशी बळकट अशी सत्ता नव्हती.
इसवी सन पूर्व 322 ते 185 या कालावधीमध्ये मौर्य साम्राज्य होतं. चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक असे पराक्रमी पुरुष त्या साम्राज्यामध्ये सम्राट होते. त्यानंतर गुप्त साम्राज्य चा काळ जर बघितला आपण तर तो सन 300 ते 550 असा तो काळ आहे. आणि समुद्रगुप्त, चंद्रगुप्त दुसरा, स्कंदगुप्त हे अतिशय पराक्रमी राजे त्या घराण्यामध्ये झाले. त्यानंतर वर्धन घराण्याची राजवट आली. हर्षवर्धन, सम्राट हर्षवर्धन जो आहे त्याचा काळ आहे 606 ते 647. हर्ष वारल्यानंतर त्याच्या साम्राज्याचं विघटन झालं आणि त्याच्यातून लहान लहान राज्य निर्माण झाली. उदाहरणार्थ आता काबूल झाबूल हो. तिकडे हिंदुशाही राजांचं राज्य होतं. त्याच्यानंतर कनौजला दाहिरचा जो समकालीन होता यशोवर्मन त्याचं राज्य होतं. काश्मीरमध्ये हा कर्कोटक घराण्याचं राज्य होतं. त्यावेळी त्या कर्कोटक घराण्याचा राजा चंद्रपीड हा राजा दाहिरच्या समकालीन होता. माळव्यामध्ये उज्जैन ही त्याची राजधानी होती आणि तिथे त्यावेळी प्रतिहाराचं राज्य होतं. आपण जर चितोडला वगैरे जर बघितलं तर ज्या आता मी सांगितलं राय साहसी वगैरे हे मौर्य घराणं जे होतं त्यांची जी एक शाखा तिथे राज्य करत होती. अजून म्हणजे राजपूतांचं तिथं हे व्हायचं होतं. तर अशी सगळी लहान लहान राज्य विखुरलेली होती. त्यामुळं ज्यावेळी परचक्र आला त्यावेळी सिंध हा एकटा पडला. सिंधला मदत करणारी ही सत्ता नव्हती. आता त्यावेळच्या सिंधचा जर आपण विचार केला तर उत्तरेला पंजाब आणि काश्मीर, पश्चिमेला बलुचिस्तान, त्यावेळी त्याला मकरान म्हणायचे. पूर्वेला जर विचार केला तर राजस्थानचं वाळवंट होतं आणि त्या पलीकडं माळव्याचं राज्य होतं. आणि दक्षिणेचा जर विचार केला आपण तर अरबी समुद्र होता, देवल हे बंदर होतं आणि अरबी समुद्र होता. ब्रिटिश कालामध्ये आपण सिंधचा जर इतिहास विचारात घेतला, सिंधचा प्रदेश जर विचारात घेतला तर त्या सिंधची पूर्व पश्चिम लांबी 285 किलोमीटर होती आणि उत्तर दक्षिण लांबी ही 560 किलोमीटर होती आणि क्षेत्रफळ त्यावेळी जे होतं ते 57,000 किलोमीटर चौरस किलोमीटर असं ते क्षेत्रफळ होतं. आता कसं आहे की ज्यावेळी आपण हा विचार करतो की दाहीर किंवा दाहीरचं राज्य, चच आणि दाहीरचं जे राज्य होतं म्हणजे आजचा जो सिंध आपल्याला दिसतो त्याच्यापेक्षा ते जास्त मोठं आणि विस्तृत असं राज्य होतं. या राज्याच्या उत्तरेला काश्मीर आणि पंजाब असा तो प्रदेश होता. त्याला कैकानन म्हणायचे, म्हणजे बोलन खिंडीजवळचा जो प्रदेश आहे ना त्याला कैकानन म्हणायचे. त्याच्यानंतर पूर्वेला मी सांगितलं तसा राजस्थान आणि माळवा होता आणि पश्चिमेला बलुचिस्तान होता, त्याला त्यावेळी मकरान म्हणायचे, मकरान. तर तो मकरानचा प्रदेश होता आणि दक्षिणेला सागर किनारा होता. आलोर ही या राज्याची राजधानी होती. बरं. आता हे आलोर कुठं आहे तर आत्ताचा पाकिस्तानचा जो सक्कर नावाचा जिल्हा आहे, बरं, या सक्कर जिल्ह्यामध्ये एक रोहरी नावाचं गाव आहे. या रोहरी गावापासून पूर्वेला 8 किलोमीटरवर या आलोरचे अवशेष आहेत. अजूनही ते बघायला मिळू शकतात. तर असं सर्वसाधारण ही परिस्थिती होती. बरोबर बरोबर. म्हणजे आपण भौगोलिक स्थिती तुम्ही सांगितली सर, तर त्याच्या आता आपण भारताची जी सीमा आहे ती राजस्थान पकड. हो हो हो. पण म्हणजे ओरिजिनली आपल्या देशाची म्हणजे किंवा राष्ट्राची सीमा जी होती ती सिंध होती. हो. आणि भारतावर आक्रमण पहिले सिंधवरच आले. नाही, 2 खिंडी, एक म्हणजे बोलन खिंड आणि दुसरी वरची खैबर खिंड. खैबर खिंडीतून हिंदुशाही राजावर आक्रमणं झाली आणि बोलन खिंडीतून आणि इकडे सागरमार्गे वगैरे ही सिंधवर आक्रमण. हो, पण तिथे त्या बाजूला उत्तरेला हिंदुशाही राजांवरती पुढे झाली आक्रमणं. सगळ्यात पहिली आक्रमणं या सुरूच होती. काजवेळी ते सुरू होतं. अबुबकर जेव्हा पहिला खलिफा झाला तेव्हा त्याच्यानंतर ह्या सगळ्या एक्सपान्शनला सुरुवात झाली. भारतावरती आक्रमणं साधारण 638पासूनच त्याला सुरुवात झाली. 638 ते 712 असे 70 वर्ष साधारण आक्रमणं आपल्या लोकांनी परतवली. पण मोहम्मद बिन कासिम हा 18 वर्षांचा तरुण तो सक्सेसफुल झाला. त्याला यश मिळालं आपल्या सिंध प्रांतावरती विजय मिळवण्यासाठी. काय फरक होता सर आधीचे जे सेनापती होते आणि कासिममध्ये? आपण थोडं याच्याविषयी आता अरबांविषयी थोडी माहिती मी आपल्याला सांगतो. थोडा इस्लामचा इतिहास आपण बघू. हे जे अरब आहेत, आजचा जो अरबस्तान आहे त्याच्यामधल्या रहिवाशांना त्यावेळी अरब म्हणायचे.
त्यांचा असा विश्वास आहे की नोआ किंवा नूह याचा पुत्र जो आहे शेम, त्याचे आम्ही वंशज आहोत. त्यामुळं अरब हे स्वतःला शामी वंशाचे म्हणवतात. अरबस्तानचे 2 भाग आहेत, एक उत्तर अरबस्तान आणि दुसरा हा दक्षिण अरबस्तान. उत्तर अरबस्तानामधले जे अरब आहेत ते स्वच्छती, भटके, म्हणजे भांडखोर. आणि दक्षिण अरबस्तान जो आहे त्याला अल यमन म्हणायचं. त्यात बरं. म्हणजे आजचा यमन वगैरे हा जो भाग आहे, तर तिथले जे अरब होते तर ते अरब हे व्यापारी होते, श्रीमंत होते, थोडं सभ्य त्यांच्यापेक्षा असे होते. दुसरं, अरबांची अशी एक समजूत आहे की स्वर्गातून ज्यावेळी हजरत आदम ज्यावेळी उतरला, म्हणजे पहिला पुरुष ज्यावेळी उतरला, तो पहिल्यांदा भारतात उतरला. बरं. त्यामुळं अरब हे भारताला पितृभूमी मानतात. बरं. आता हे जे आपण ते पाकिस्तानच्या वगैरे वल्गना आहे, ते गजवाए हिंद वगैरे, तर ते त्या दृष्टिकोनातून ते आहेत. तर इस्लामचा थोडा इतिहास जर सांगायचा तर मक्का हे त्यांचं मूळ केंद्र आहे. हे तांबड्या समुद्रापासून 75 किलोमीटर आत ते मक्का आहे. या शहराची स्थापना जी आहे तर ती मुस्तरिबा अरब या वंशाच्या इस्माईल नावाच्या पुरुषाने केली असं सांगितलं जातं. इथे कुरेश नावाची जमात प्रबळ होती आणि या कुरेश जमातीमध्ये 29 ऑगस्ट 570 रोजी महम्मदांचा जन्म झाला. या मक्केमध्ये काबा नावाचं एक मंदिर होतं आणि या मंदिरामध्ये मूर्तिपूजक होते अरबादी. 360 मूर्ती होत्या. त्याच्यामधला सगळ्यात मोठा जो देव होता त्याचं नाव होतं हुबल. अल्लाह हा देव आधीपासून प्रचलित आहे, ते नाव अरबांच्या याच्यामध्ये. ते काही म्हणजे नवीन नाव शोधलं अशातला भाग नाही, तो आधीपासूनच तो अल्लाह हे नाव आहे. तर हा जो हुबल होता देव, याची एक मोठीच्या मोठी मूर्ती काबा मंदिरामध्ये लावलेली होती. महम्मद ज्यावेळी 40 वर्षाचे झाले त्यावेळी त्यांना पहिल्यांदा प्रेषितत्वाचा साक्षात्कार झाला, म्हणजे सन 610 तेव्हापासून अरबस्थानामध्ये त्याने आपल्या धर्माच्या प्रचाराला सुरुवात केली. तर त्यांना असा आदेश आला की तू जे ऐकलंस ते इतरांना सांग. या आदेशाला इकरा म्हणतात. बरं. आणि या इकरापासूनच कुराण हा शब्द निर्माण झालेला आहे. तिथे पैगंबरांनी त्यांचा नवा धर्म शिकवायला सुरुवात केली, सांगायला सुरुवात केली आणि हे सगळे अरब मूर्तिपूजक असल्यामुळं तिथल्या मूर्तिपूजेला त्याने विरोध सुरू केला. मग साहजिकच त्या जी कुरेश जमात होती त्यांचाच विरोध, ज्या जमातीत महम्मद जन्मले त्याच जमातीचा त्यांना विरोध सुरू झाला. त्याचं कारण असं आहे की त्या ह्याच्यावर तिथे यात्रा भरायच्या, मोठ्या मोठ्या भाविक यायचे, तिथे भेटी अर्पण केल्या जायच्या, त्या सगळ्यावर त्यांचं पोट अवलंबून होतं. त्यामुळं महम्मद पैगंबरांना त्यांचा विरोध सुरू झाला आणि हा विरोध इतका वाढला की शेवटी त्यांना मक्केचा त्याग करावा लागला आणि ते मदिनेला निघून गेले. ह्या गोष्टीला हिजरत म्हणतात. म्हणजे त्यांनी म्हणजे देशाचा त्याग केला आणि दुसऱ्या ह्याच्यात. ही मदिना जी आहे ती मक्केच्या उत्तरेला सिरियाच्या मार्गावर, सिरिया देशाच्या मार्गावर 250 मैल दूर आहे मक्केपासून. ही घटना, हिजरतची जी घटना आहे ती 15 जुलै 622 या दिवशी झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 16 जुलै 622 पासून आत्ता जो हिजरी सण आहे त्या हिजरी सणाची सुरुवात होते. हे मदिनेत का गेले? मदिना हे त्यांचं आजोळ होतं, म्हणजे त्यांच्या आईची ती मातेची जन्मभूमी होती. त्यामुळे तिथे ते गेले. मदिनेमध्ये त्यांना अनुयायी मिळाले. तिथे आपल्या इस्लाम धर्माचं त्यांनी राज्य निर्माण केलं आणि त्यानंतर मग मक्केवर त्यांनी आक्रमण केलं, त्यांचा पराभव केला आणि तिथल्या सगळ्या त्या मूर्ती वगैरे फोडून टाकल्या त्यांनी आणि तिथे इस्लामची त्यांनी स्थापना केली. एवढं कार्य करून महम्मद पैगंबर सोमवारी 12 रबीउल अव्वल हिजरी 11 म्हणजे 8 जून 632 या दिवशी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. आता महम्मद पैगंबरांना 3 नावांनी संबोधलं जातं. एक म्हणजे पैगंबर. पैगंबर म्हणजे काय की अल्लाहचा संदेश ज्या माणसामार्फत पृथ्वीपर्यंत पोचवला गेला तो मनुष्य. दुसरं त्यांना म्हणतात रसूल. रसूल म्हणजे प्रेषित किंवा अल्लाहचा दूत. तिसऱ्या नावाने संबोधतात नबी. नबी म्हणजे परमज्ञानाची घोषणा करणारा आणि अल्लाह आणि मनुष्य मात्र याच्यामधला दुवा असलेला तो माणूस.
आता इस्लामचं तुम्ही म्हणालात की इस्लामचं वैशिष्ट्य आहे की इस्लामचा मूल मंत्र जो आहे त्याला कलमा म्हणतात. हं. तर तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह असा तो कलमा आहे. याचा अर्थ असा आहे की अल्लाशिवाय कोणीही दुसरा उपास्य नाही, वंदनीय नाही आणि मुहम्मद हे त्याचे प्रेषित आहेत. आता एक ईश्वर, एक धर्मग्रंथ, एक प्रेषित अशी ह्या धर्माची रचना आहे. इस्लामने मूर्तिपूजा नाकारली, अवतार संकल्पना नाकारली, माणसात भेद असतो हेही इस्लामने नाकारलं. इस्लामनं केवळ व्यक्तीच्या नव्हे तर समाजाच्या आचाराचं सुद्धा नियंत्रण केलेलं आहे. जर आपण ख्रिश्चन धर्माचा विचार केला किंवा ख्रिश्चन शासकांचा जर विचार केला, ख्रिश्चन शासक वेगळा आणि चर्च वेगळं. हं. हिंदू धर्माचा विचार केला तर हिंदू राजा म्हणजे शासक वेगळा आणि पुरोहित वर्ग वेगळा. बरोबर. पण इस्लाममध्ये त्यांचा खलिफा तो धर्मगुरूही आहे आणि तो शासकीय आहे, असं त्याचं एकत्रीकरण त्यांनी केलेलं आहे. धर्मामुळे इस्लाम म्हणजे इस्लामच्या तलवारीला तेच चढलं आणि तलवारीमुळे इस्लाम धर्मालाचा दरारा वाढला, असं हे समीकरण आहे. आता ही जी कथा जी घडलेली आहे, कथा म्हणण्यापेक्षा हा जो इतिहास घडलेला आहे तो ज्या खलिफांच्या कालावधीमध्ये घडलेला आहे, अशा काही खलिफांचा विचार आपण करूया. मोहम्मद पैगंबर वारल्यानंतर मुमीन म्हणजे श्रद्धावान जे लोक आहेत त्यांचं नेतृत्व कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी हे जे मुस्लिम होते त्याच्यामध्ये 2 गट निर्माण झाले. एक गट असा होता की त्याचं म्हणणं असं होतं की खलिफा जो आहे तो मासूम असावा, म्हणजे निष्पाप असावा, निष्कलंक असावा आणि विशेष म्हणजे मोहम्मद पैगंबराच्या नात्यातला तो असावा. त्यांचा रोख अलीकडे होता. अली हा मोहम्मद पैगंबरांचा चुलत भाऊ होता आणि पैगंबरांची जी फातिमा नावाची कन्या आहे त्याला दिलेली होती. तो गट असं म्हणत होता की अली हाच यांचाच खलिफा पदावर अधिकार आणि त्यांनी खलिफा व्हावा. दुसरा जो बहुसंख्य लोकांचा गट होता त्यांचं असं म्हणणं होतं की खलिफा निष्पाप निष्कलंक वगैरे असण्याची काही गरज नाही, तो सक्षम असावा, शासन करण्याच्या योग्यतेचा असावा आणि मोमिनांचं रक्षण करणारा असावा. एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असेल तर तो खलिफा व्हायला हरकत नाही. पहिला जो गट होता तो शिया आणि दुसरा जो गट आहे तो सुन्नी. बरोबर. सुन्नींची सरशी झाली म्हणा, तर त्यानंतर पहिला खलिफा जो झाला तो अबू बकर. बरोबर. 632 ते 634 असा यांचा कालावधी आहे अबू बकरचा. हा मोहम्मद पैगंबराचा सासरा, याची कन्या आयशा जी आहे ती पैगंबरांना दिलेली होती. यानं काय केलं, गादीवर आल्यानंतर 1 वर्षाच्या आत सर्व अरबस्तानचं इस्लामीकरण त्यानं पूर्ण केलं, हे त्याचं कार्य. त्याच्यानंतर दुसरा जो खलिफा झाला तो उमर बिन अल खताब. याचा कार्यकाल 634 ते 644 असा आहे. ह्याला उमर फारुकी असं म्हणतात आणि त्यानं स्वतःला अमीर अल मुमिनीन हे किताब घेतला, म्हणजे इमानवाल्यांचा सेनापती हे त्यानं बिरुद घेतला. हाही मोहम्मद पैगंबरांचा सासरा होता. याची कन्या हफ्सा ही मोहम्मद पैगंबरांना दिलेली होती. याच्या कालावधीमध्ये जेरुसलेम, इजिप्त, सिरिया, पॅलेस्टाईन, इराक, इराण, ट्रिपोलिना इतके देश इथे विजय मिळवला. इराणमध्ये सुद्धा त्यानं इस्लामी शासन सुरू केलं. इराण हा इस्लाम नव्हता, हो. तिथे झरतुष्ट्रियन तो शासन होतं, सासानी साम्राज्य होतं, ते सगळं संपवलं आणि तिथे इस्लामी शासन सुरू केलं. कुफा, बसरा यासारखी मोठी मोठी शहरं यानं वसवली. सगळीकडे यानं विजय मिळवले म्हणून त्याला फारुख ए अजम असं लोक म्हणायला लागले. याच्याच कालावधीमध्ये खिलाफतीची जी सीमा आहे ती भारताला येऊन भिडली. आता हा 3 नोव्हेंबर 644 रोजी याचा खून झाला. नमाज पडताना फिरोज नावाच्या त्याच्याच एका पर्शियन गुलामाने विषारी कट्यार भोगसून त्याला ठार केलं. त्यानंतरचा जो खलिफा आहे तो उस्मान बिन अफान. याचा कालावधी 644 ते 655 असा आहे. बरं. हा मोहम्मद पैगंबरांचा जावई होता. पैगंबरांच्या रुकैया आणि उम्मे कुलसूम ह्या 2 कन्या त्याला दिलेल्या होत्या. याच्या कालावधीमध्ये
सायप्रस जिंकलं गेलं, उत्तर आफ्रिकेतला ट्रिपोलीचा प्रदेश जिंकला गेला, इराणमध्ये त्यानं इस्लामी शासन अधिक बळकट केलं आणि याच्या कालावधीमध्ये सिंधच्या ताब्यात असलेला बलुचिस्तानचा बराचसा भाग, मकरान ज्याला म्हणतात, तो त्यानं ताब्यात घेतला आणि तिथे अरबांनी पायरवले. म्हणजे 17 जून 656 रोजी आपल्याच घरामध्ये ह्या उमरचा खून झाला. त्यानंतर खलिफा झाला अली बिन अबी तालिब, ज्याचा आग्रह हे शिया धरत होते, तो खलिफा झाला. तो 656 ते 661 असा याचा कालावधी आहे. मी मगाशी सांगितलं हा मोहम्मद पैगंबरांचा चुलत भाऊ होता. त्यांची कन्या फातिमा झुहरा ही अलीला दिलेली होती. पण या सुन्नींचा आधीपासूनच आईला विरोध असल्यामुळं त्याला मदिनेला वगैरे तिथे बसून राज्य करता येणं शक्य नव्हतं. म्हणून त्यानं आपली राजधानी मदिनेवरून कुफा या शहराकडे हलवली. 661 कुफाच्या मशिदीकडे नमाज पढण्यासाठी जात असताना प्रार्थनेसाठी त्याचा एका माथेफिरूंनी, तो खारिजी होता, पंथ त्याचा खारिजी होता, त्याने त्याचा खून केला आणि नजफ इथं त्याचं दफन झालं. हे जे आता मी 4 खलिफा सांगितले, या खलिफांना राशिदीयून खलिफा असं म्हणतात. राशिदीयून म्हणजे काय की मोहम्मद पैगंबरांच्या अतिशय निकटचे, विश्वासातले, सहवासातले, धार्मिक आणि साधेपणाने राहणारे खलिफा म्हणून यांना राशिदीयून खलिफा असं म्हणतात. या खलिफांची राजवट सर्वसाधारणपणे 29 वर्षाची आहे. त्यानंतर जी खिलाफत सुरू झाली ती मुआविया म्हणजे उमय्या या घराण्याची खिलाफत सुरू झाली. त्याच्यामधला पहिला जो खलिफा आहे तो मुआविया बिन अबी सफियान असा हा खलिफा आहे. याचा कालावधी आहे 661 ते 679. हे मी का सांगतोय कारण या कथेशी आपल्या त्या इतिहासाशी कादंबरीच्या संबंधित आहे. यानं काय केलं, आपली राजधानी दमिश्क म्हणजे आज दमास्कस ज्याला म्हणतात ना, तिथं ती नेली. अली वारल्यानंतर त्याला 2 पुत्र होते. त्याच्यामधला अल हसन हा जो आहे तो खलिफा झाला. मुआवियानं त्याला त्या खलिफा पदाचा राजीनामा द्यायला लावला. 10 ऑगस्ट 661 रोजी त्यानं राजीनामा दिला आणि हा मुआविया खलिफा झाला. या मुआवियाचा मुलगा होता यजीद, त्याचं नाव यजीद. मुआवियाची एक बेगम होती, तिचं नाव होतं मैसून. ही एक भटक्या समाजातली स्त्री होती आणि तिच्या पोटी हा यजीदचा जन्म झालेला होता. यानं काय केलं, अल हसन जो होता याला हरममध्ये विष देऊन त्यानं मारायला लावलं. मुआविया वारल्यानंतर यजीद हा खलिफा झाला. त्याचा कालावधी 679 ते 683. याच्या कालावधीमध्ये अलीचा जो दुसरा मुलगा होता अल हुसैन, करबल्याला लढाई झाली आणि त्या करबल्याच्या लढाईमध्ये यानं म्हणजे ही 680 इसवी सन 680 मोहरम महिन्याच्या 10 तारखेला ही लढाई झाली. त्याच्यामध्ये हे यजीदनी अल हुसैन आणि त्याच्या कबिल्याला ठार मारलं. त्यानंतर मुआविया दुसरा आणि मरवान पहिला असे एक 2 खलिफा झाले, त्यांचा अल्प कालावधी आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा खलिफा म्हणजे अब्दुल मलिक, हा 684 ते 705 या कालावधीमध्ये खलिफा होता. याच्या कालावधीमध्ये हा जो मोहम्मद बिन कासिम आहे हा कोणत्या घराण्याचा होता, सकीफी घराण्याचा होता. या सकीफी घराण्याला राजकारणामध्ये प्रवेश मिळाला आणि मोहम्मद बिन कासिमचा जो चुलता आहे अल हज्जाज, याला या अब्दुल मलिकनी पहिल्यांदा प्रशासनात घेऊन मोठं पद दिलं आणि इराकचा त्याला सुभेदार नेमलं. याच्याच कालावधीमध्ये या अल हज्जाजनी काब्यावर चढाई केली आणि ते काबा नष्ट केलं. म्हणजे हे जे घराणं आहे हे मोहम्मद बिन कासिमचं वगैरे हे सगळं म्हणजे इस्लामच्या मूल तत्वाशी शत्रुत्व करणारे किंवा फारसं म्हणजे त्याच्या आदर न बाळगणार असंच हे घराणं आहे. त्याच्यानंतर वलीद बिन अब्दुल मलिक हा खलिफा झाला. 705 ते 715 अशी त्याची कारकीर्द आणि याच्याच कालावधीमध्ये सिंधवर मोहम्मद बिन कासिमचं आक्रमण झालं. आता हा हज्जाज आहे किंवा हा मोहम्मद बिन कासिम आहे, यांचा इतिहास काय, तर मी तुम्हाला सांगितलं की हे सकीफी घराण्याचे, बानू सकीफी घराण्याचे लोक होते. मोहम्मद बिन कासिमची जी वंशावळ आहे त्याचं म्हणजे अबू अकील हा पहिला पुरुष, हकम दुसरा, मोहम्मद तिसरा, कासिम चौथा आणि हा मोहम्मद बिन कासिम.
या मोहम्मद बिन कासिमचं पूर्ण नाव इमामुद्दीन मोहम्मद बिन कासिम बिन अबी अल सकीफी हे त्याचं पूर्ण नाव आहे. आणि याचा जन्म जो आहे अरबस्थानामध्ये हेजाज नावाचा प्रांत आहे आणि त्या प्रांतामध्ये तायफ नावाचं एक गाव आहे. त्या तायफ या गावामध्ये 31 डिसेंबर 694 रोजी या मोहम्मद बिन कासिमचा जन्म झाला. हा हज्जाज जो आहे हा मोहम्मद बिन कासिमचा चुलता, हा सुद्धा तायफलाच जन्मला. हा बानू सकीफी कबिलाचाच होता. हा अत्यंत क्रूर होता. हज्जाज हा अत्यंत क्रूर होता, पक्का साम्राज्यवादी होता. तो लहान असतानाच त्याची ही जी काही हिंसक लक्षणं आहेत ती लोकांना दिसायला लागली. त्यामुळे तो लहान असतानाच त्याला ते कुलायब म्हणायचे. कुलायब म्हणजे लहानसा कुत्रा, कुत्र्यासारखा असतो, हिंसक असा होता. तो अतिशय हिंसक असल्यामुळं त्यानं नुसत्या कैदेमध्ये 20,000 माणसं ठार मारली. बरं. ज्यावेळी पोटाचा कॅन्सर होऊन हा हज्जाज मेला त्यावेळी 30,000 पुरुष आणि 20,000 स्त्रिया त्याच्या कैदेमध्ये खेतपत पडलेल्या होत्या. हे अतिशय क्रूर कर्म असा तो म्हणायचा. त्याला लोक म्हणायचे इतकं सगळं हिंसा करून तुला हे वीट येत नाही का. त्यावेळी तो हसून त्यांना म्हणायचा की रक्तपात आणि अत्याचार करण्यामध्ये मला जो आनंद मिळतो त्यात जे समाधान आहे ते तुम्हाला कळणार नाही. इतका तो क्रूर कर्म होता. आणि हा मोहम्मद बिन कासिम सिंधचा सेनापती नेमला गेला. त्यावेळी तो फक्त 17 वर्षांचा होता. पण तो उत्साही होता, धाडशी होता. याच्यापूर्वी इराण म्हणजे फारसचं प्रशासन त्यानं चालवलेलं होतं लहान वयातसुद्धा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढ्या लहान वयामध्ये त्याचं लग्न झालेलं होतं. हज्जाजची मुलगीच त्याला दिलेली होती, झैनब तिचं नाव. 2 मुलं झालेली होती त्याला बरं. भारतामध्ये निघण्याच्या पूर्वी. ते पुढे ती मुलंही प्रशासनामध्ये आली नंतर. तर काय होतं की एवढ्या ह्या तरुण आणि अननुभवी अशा माणसाला एवढं मोठं सेनापतीपद द्यायचं याला विरोध झाला. खलिफाची इच्छा नव्हती. अनेक काबिल सेनापती असताना हज्जाजनी त्याची नेमणूक केली. विरोध होणं स्वाभाविक होतं. पण हज्जाजला आपला अत्यंत विश्वासू माणूस नेमायचा होता. ह्याच्या पाठीमागे त्याचे दोन उद्देश होते. एक असं की विश्वासू माणूस म्हणजे आपण दिलेले सगळे हुकूम तो तंतोतंत पाळेल. दुसरं असं की जी लूट मिळेल तिथं त्याच्यामध्ये हज्जाजला स्वतःचा हिस्सा पाहिजे होता. त्यावेळी ज्योतिषावर फार लोकांचा विश्वास होता. म्हणजे ते सिंधचे लोक असतील किंवा हे अरब असतील. तर त्याने एक युक्ती केली हज्जाजने. कुफामधला एक नामांकित ज्योतिषी बघितला, त्याच्याकडून भविष्य वधवून घेतलं की इमामुद्दीन मोहम्मद बिन कासिमला जर पाठवलं तरच सिंधचा विजय मिळेल, अन्यथा तो मिळणार नाही. आणि तो रेप्युटेड ज्योतिषी असल्यामुळं लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला आणि लोकांनी आपला विरोध मागे घेतला आणि हज्जाजनी त्याला सेनापती म्हणून नेमलं. आणि हा अशा प्रकारे मोहम्मद बिन कासिम हा सेनापती म्हणून इकडे आला. सर, देवल तिथलं त्यावेळेस खूप मोठं म्हणजे महत्त्वाचं बंदर होतं. देवल तर आज तिथे केटी बंदर कराचीचं बंदर आहे. आणि योगायोग असा आहे की तिथूनच पुढे कसाब हा भारतात आला आणि त्याच बंदरातनं हा मोहम्मद बिन कासिम पण भारतात घुसला होता. तर ते आक्रमण, ती लढाई आणि त्याचे परिणाम हे काय होते? आपण म्हणता ते बरोबर आहे की कराची आजचं जे आहे त्याच्याच बाजूला हे देवल नावाचं बंदर होतं. आणि कराची आता अलीकडे ते डेव्हलप झालेलं आहे ब्रिटिश कालामध्ये. तर मोहम्मद बिन कासिम हा देवलला आला म्हणजे आणि तो पहिल्यांदा तिथेच आला. पण त्याच्यापूर्वी जी आक्रमणं झालेली आहेत त्याचा थोडीशी माहिती मी सांगतो. म्हणजे लक्षात येईल की किती आक्रमणं चिवटपणाने अरबांनी किती केलेली होती आणि किती चिवटपणाने सिंधी सैन्याने त्याचा प्रतिकार केला होता. हे बघा, 636मध्ये खलिफा उमरच्या कालावधीमध्ये ठाण्यावर एक आक्रमण झालं. बरं. सागरमार्गे ते आक्रमण झालं, अयशस्वी झालं, त्यांना परत जावं लागलं. 637मध्ये खलिफा उस्मानच्या कालावधीमध्ये भडोचवर एक आक्रमण झालं, तेही अयशस्वी ठरलं, त्यांनाही परत जावं लागलं. त्याच्यानंतर 636मध्ये पुन्हा हाकम नावाचा एक सुभेदार होता, त्याचा भाऊ मुगेरा अबी अल अलमास हा सिंधच्या देवल बंदरावर चालून आला. देवलचा तिथे एक राजा चचचा अधिकारी होता समहा. त्यानं ह्या मुगेराचा पराभव केला आणि मुगेरा त्याच्यामध्ये ठार झाला. मोहीम अयशस्वी झाली. 664मध्ये खलिफा उस्मानच्या कालावधीमध्ये अब्दुल्ला बिन अमीर बिन राबिया
या सेनापतीच्या नेतृत्वाखाली मकरान म्हणजे आजचा जो बलुचिस्तान आहे त्याच्यावर आक्रमण झालं आणि कंदाबिल म्हणजे सध्याचं बलुचिस्तानामधलं गंडाव हे जे शहर आहे त्याच्यावरती आक्रमण झालं. ही मोहीम अंशतः यशस्वी झाली. त्याच्यानंतर 659 ते 662 यावेळी खलिफा अली होता. अलीच्या खलिफा त्यानं साअज बिन हारस नावाच्या सेनापतीला कैकानन प्रदेशावर आक्रमण करायला पाठवलं. हा कैकानन प्रदेश म्हणजे कोणता? तो सध्याची जी बोलन खिंड आहे तिथला तो प्रदेश, पर्वतीय प्रदेश. या कैकाननच्या जाटांनी इतका प्रतिकार केला की सन 662 साअज बिन हारस मारला गेला, सैन्यही मारला गेलं. त्याच्यानंतर 664 मुआविया हा जो खलिफा होता यानं 6 वेळा कैकानांवर आक्रमण केली. साहीच्या साही त्या जाटांनी परतवून लावली. याच वर्षी मोहलिब नावाच्या सेनापतीच्या हाताखाली 12,000 फौज पाठवली. या सैन्याला कैकानांच्या सैन्यानं पिटाळून लावलं. 666 मुआवियाच खलिफा होता. अब्दुल बिन शुआरा या सेनापतीला त्यानं कैकानावर पाठवलं. कैकानन म्हणजे हिंदुशाही राजांचा प्रदेश. कैकाननच्या योद्ध्याने त्याला मकरानकडे पळवून लावलं. 667 सेनापती अब्दुल बिन शुआरा हा चालून आला, पुन्हा एकदा चालून आला, त्याला ठार मारलं, त्याचा पराभव करून त्याला ठार मारलं. 668 मुआविया खलिफाच्या कालावधीमध्ये राशीद बिन उमर अत जदीदी या सेनापतीला पाठवलं. भरज इथे लढाई झाली आणि तोही मारला गेला. दुसरा सेनापती सिनान बिन सलमा हा त्याच वेळी आला, तोही मारला गेला. 680 अली बहिली इब्न अल हारी हा सेनापती चालून आला. त्यानं मकरान जिंकलं पण कैकानन त्याला जिंकता आलं नाही. 680 मुनझीर हा सेनापती पुन्हा कैकानवर चालून आला, तो पराभूत होऊन मारला गेला. म्हणजे 637 ते 680 या 43 वर्षामध्ये 10 मोहिमा अरबांनी पाठवल्या. 10च्या 10 पराभूत झाल्या. फक्त त्यांना मकरानवर अंशतः ताबा बसवता आला. आता खऱ्या ज्या लढाया पुढे झालेल्या आहेत, 683 काबूलच्या हिंदुशाही राजांवर, म्हणजे काबूलला ती हिंदुशाही राजवट होती, तिथे यजीद इब्न झियाद हा काबूलवर चालून गेला, तो तिथे मारला गेला. 692 खलिफा अब्दुल मलिकने अब्दुल्ला याला पाठवलं. कुठे? कैकानवर. तिथे रणबल हा म्हणजे त्यांचा प्रमुख होता राजा, त्याच्याकडून हा कैद झाला. उबैदा इब्न झियाद हा कैद झाला आणि त्याला 5 लाख रुपये दिरहम खंडणी भरून स्वतःची सुटका करून घ्यावी लागली. 708 2 आक्रमणं झाली आहेत. एक हज्जाजनी देवल बंदरावर उबैदुल्ला हा सेनापती पाठवला, तो मारला गेला. परत 708 हज्जाजनी बुदैल ह्या सेनापतीला पाठवलं. दाहरचा मुलगा जयसिंहाने त्याचा पराभव केला आणि तोही मारला गेला. अशा प्रकारे 14 आक्रमणं या हिंदुशाही राजवटींनी सिंधनी परतवली. फक्त 15व्या आक्रमणाला 711-12 हे आक्रमण झालं. त्याचा सेनापती होता मोहम्मद बिन कासिम. आता हे आक्रमण का झालं? आक्रमण तर करायचंच होतं, पण आक्रमणासाठी काहीतरी निमित्त लागतं ना. बरोबर. तर त्यावेळीचा आत्ताचा जो श्रीलंका आहे, त्या श्रीलंकेला त्यावेळी सरानद्वीप म्हणायचे. त्या सरानद्वीपचा जो राजा आहे त्यानं खलिफा वलीद जो होता त्याला काही भेटी पाठवलेल्या होत्या. मग त्याच्यामध्ये काही हिरे सोनं वगैरे होतं. जहाजातून त्या भेटी येत होत्या. काही हबशी गुलाम स्त्रिया होत्या, काही मक्केच्या यात्रा करणारे स्त्री पुरुष वगैरे होते. ही जहाजं श्रीलंकेवरून निघाली आणि ती सिंधच्या जवळच्या सागरी प्रदेशात आल्यानंतर मोठं वादळ झालं. ही बचावासाठी ही जहाजं देवल बंदराकडे निघाली. त्यावेळी तिथे चाचेगिरी हे आधीपासून आहे, तर मेड जातीचे जे लोक आहेत ते चांगले दर्यावरती आणि ते चाचेगिरी करायचे. त्यांनी ही जहाजं लुटली, ताब्यात घेतली ती माणसं सगळी, खजिना वगैरे लुटला. हज्जाजनी काय केलं की दाहिरला एक दमदाटीचं पत्र पाठवलं. काय की हा सगळा इलाका तुझ्या राज्याच्या हद्दीमध्ये येतो, त्यामुळे तू तातडीनं ह्या सगळ्या चाच्यांना सांग आणि आमची जहाजं लुटलेला माल हे माणसं वगैरे परत करायला सांग. दाहिरने त्याला कळवलं, दमदाटीचंच पत्र होतं. दाहिरने त्याला कळवलं की हा प्रकार आमच्या राज्यात घडलेला नाही, तो समुद्रावर घडलेला आहे आणि तो चाच्यानी केलेला आहे.
त्या चाच्यांवर आमची काहीच सत्ता चालत नाही, कारण दाहीरकडे आरमार नव्हतंच. त्या चाच्यांवर आमची काहीही सत्ता चालत नाही. ती जी आगळीक परस्पर घडलेली आहे तिचं तुम्ही सोक्षमोक्ष तुम्ही लावा, माझा त्याच्याशी काय संबंध आहे. पण हज्जाज आक्रमणासाठी निमित्त शोधत होता, हे निमित्त त्याला मिळालं. आता पाकिस्तानचे इतिहास संशोधक आहेत, मी पाकिस्तानची हिस्ट्री ऑफ पाकिस्तानसुद्धा ते बघितलं. त्याच्यामध्ये डॉक्टर मुमताज हुसेन पठाण हे संशोधक आहेत, त्यांनी स्पष्टपणाने मत नमूद केलेलं आहे. काय म्हणतात ते, अरबांनी सिंधवर आक्रमण करण्यासाठी पुढे केलेली सर्व कारणे खोटी होती. त्याला कोणताही ऐतिहासिक पुराव्याचा आधार नाही. खरं कारण हे होतं की आपसात झगडे करणाऱ्या भांडखोर अरबांना इतरत्र कुठेतरी गुंतवायची गरज होती. इराकचा सुभेदार अल हज्जाज याला आर्थिक टंचाई दूर करून आपल्या राज्याचा खजिना भरायचा होता, त्यासाठी तो हपापलेला होता. एकदा मोहीम आखल्यावर तिचे इतर राजकीय लाभही त्याच्या लक्षात येऊ लागले. हे 100% स्वच्छ व शुद्ध असं आक्रमण होतं, असं त्यांनी ते नमूद केलं आहे. आता मोहम्मद बिन कासिम, आपण म्हणाला देवलवरून तो आला नाही, म्हणजे देवलला आला तो, पण तो कुठून निघाला, म्हणजे दोन बाजूनी हे आक्रमण झालेलं आहे. एक म्हणजे जमिनीच्या मार्गाने, खुष्कीच्या मार्गाने. मोहम्मद बिन कासिम हा खुष्कीच्या मार्गाने आला. तो निघाला कुफाहून निघाला. कुफानंतर तो शिराजला आला. शिराजनंतर तो म्हणजे मकरानला आला. मकरान म्हणजे बलुचिस्तान आणि सिंध याच्यामधला जो मोकळा पट्टा आहे तिथं आला. त्याच्यानंतर तो अर्माबिलला आला. अर्माबिल कुठं आहे, आता बलुचिस्तानमध्ये लासबेला नावाचं एक गाव आहे, तिथे ते आहे. तो या खुष्कीच्या मार्गाने तो देवलला आला. दुसरं सैन्य जे आहे तर ते समुद्रमार्गाने निघालेलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा जहाजं होती, जहाजामध्ये त्या सैनिक होते. दुसरी एक गोष्ट त्याच्यामध्ये होती की दगड फेकणारी म्हणजे मंजिका यंत्र, त्या मोठी मंजिका यंत्र त्याच्यामध्ये होती. आणि या काफिल्याचं नेतृत्व हाजिम बिन उमरो मुसा आणि अबू मुगैरा हे करत होते. मोहम्मद बिन कासिम ज्यावेळी कुफातून निघाला तर त्यावेळी त्याच्याबरोबर 6,000 सिरियन घोडेस्वार होते, 6,000 उंटावरचे स्वार होते आणि 3,000 मालवाहू उंट त्याच्यावर होते. तो अर्माबिलला आल्यानंतर तिथे जे सैन्य होतं तेही त्याला मिळालं आणि सिंधच्या तो जवळ आल्यानंतर इथले जे असंतुष्ट जाट, मेड, लोहाणा हे जे होते ना, हेही त्याच्या सैन्यात भरती झाली. त्यामुळे त्याचं सैन्य आधीच 25,000 होतं, ते फुगलं आणि तो देवलला आला. आता लढाया कशा झालेल्या आहेत. पहिली लढाई देवलला झाली. देवल हे बंदर होतं आणि तिथे जाहीन बुद्ध नावाचा एक बौद्ध धर्माचा अधिकारी दाहेरचा होता. त्यानं देवल लढवलं. साधारणपणे 3 महिने देवल लढला. तिथे सुद्धा फितुरी झाली. देवलचा जो किल्ला होता तो बळकट होता आणि त्याच्यामध्ये एक विशाल असं बौद्ध मंदिर होतं. आणि फितुरी झाल्यामुळं कुणी केली फितुरी, ब्राह्मण आणि हे बौद्ध श्रमणी या लोकांनी फितुरी केली आणि ते जिंकलं. देवल किल्ला जिंकला तर जाहीन बुद्ध निघून गेला सुरक्षितपणाने. पण मोहम्मदांनी ते मंदिर पाडलं, बौद्ध मंदिर होतं ते पाडलं. त्याच्यामध्ये 700 सुंदर स्त्रियांनी तिथे आश्रय घेतलेला होता. बाकीच्या स्त्रिया तर त्यानं हे केल्या, 17 वर्षाच्या पुरुषांची सगळ्यांची कत्तल केली त्यानं आणि त्या 700 स्त्रिया ताब्यात घेतल्या आणि त्यानं त्या हज्जाजकडे पाठवून दिल्या. त्याच्यानंतर नेरूंची लढाई झाली. हे देवलपासून एक 63 किलोमीटरवर ते ठिकाण आहे. ठट्टा ते हैदराबादमध्ये हिलाई नावाचं गाव आहे ना, तिथं हे नेरून त्यावेळी होतं. इथला बौद्ध अधिकारी होता, त्याचं नाव होतं भंडरको. तो आधीच हज्जाजला फितूर झालेला होता. त्यानं फितूर तो झाला, त्याने किल्लाही हवाली केला. त्याची अपेक्षा अशी होती की मी एवढी मदत केली म्हणजे मला इथला अधिकारी वगैरे नेमला जाईल, माझ्या धर्मावर हे करतील. पण पहिल्यांदा त्यानं किल्ला घेतल्यानंतर तिथलं बौद्ध मंदिर पाडलं मोहम्मद बिन कासिमने आणि त्याला तिथला माणूस न नेमता आपला माणूस तिथे त्यानं नेमला. त्याच्यानंतर सिविस्तान म्हणजे त्याला सेवान म्हणतात, तिथे दाहिरचा एक चुलत भाऊ होता, त्याचं नाव होतं वत्सराज. तो तिथेही मग बौद्ध आणि श्रमणी जे आहेत त्यांनी असहकार पुकारला. त्यामुळे वत्सराजला 7 दिवस किल्ला लढवला. हे लढायला फितुरी करायला तयार झाल्यानंतर तो निघून गेला. सिविस्तान त्याच्या ताब्यात आला. सिसम इथे काक नावाचा एक अधिकारी होता, तो कासिमला फितूर झाला आणि
त्यानं तो किल्ला जिंकला. त्यानंतर सिंधू नदी ओलांडताना मोहम्मद बिन कासिमला खूप त्रास झाला, कारण पलीकडच्या बाजूला सिंधचं सैन्य उभं होतं. जयसिंग जो होता तर तो तिथे वाट रोखून उभा होता. यावेळी दाहिरचा एक अधिकारी होता, मोका बसाया असं त्याचं नाव दिलेलं आहे, तो फितूर झाला. त्यानं नावा वगैरे कासिमला पुरवल्या आणि हे लोक फितूर झाल्यामुळे शेवटी जयसिंहाचा पराभव होऊन त्याला मागे हटावं लागलं. आता जी अंतिम लढाई झालेली आहे आणि मुख्य लढाई झालेली आहे ती रावरची लढाई म्हटली जाते. काय झालं होतं की जयसिंग परत आला, म्हणजे त्याला नदी रोखता आली नाही आणि त्या रावेरजवळ ही लढाई झाली. ही लढाई 11 दिवस चाललेली आहे. बरं. तिसऱ्या दिवशी मोहम्मद बिन कासिम हा पराभवाच्या काठावर उभा होता. त्यानंतर 20 जून 712 या दिवशी बुधवारी 11व्या दिवशी ही लढाई झाली. तिथे एका खाडीच्या काठावर ती लढाई झालेली आहे. आणि काय झालं होतं की दुपारपर्यंत दाहिरचा जोर होता. दाहिरच्या सैन्याने एवढे प्रखर हल्ले चढवले की अरब सगळे पळत सुटले. अशा वेळी पुन्हा हा मोका बसाया जो होता तो ढालीसारखा त्यांच्या संरक्षणासाठी येऊन उभा राहिला आणि लढाईचं पारडं फिरलं. त्यावेळी दाहिरच्या सैन्यामध्ये हत्ती होते. खुद्द दाहिर एका हत्तीवर बसलेला होता. अरबांनी काय केलं, कोळशाच्या तेलात बुडवलेले बाण ह्या हत्तीवर टाकले. बरं. एक बाण दाहिरच्या हत्तीला लागल्यानंतर दाहिरचा हत्ती बिथरला. माहुताच्या नियंत्रणाबाहेर तो गेला आणि खाडीच्या पाण्यात शिरला. तो शिरल्यानंतर दाहिर आणि माहूत पाण्यात पडले. साहजिकच दाहिरची शस्त्र, धनुष्य, बाण हे सगळं तिथंच ते पाण्यामध्ये हे झालं. त्याचं शिरस्त्राणसुद्धा पाण्यामध्ये पडलं. तशाही स्थितीमध्ये तो पाण्यातून बाहेर आला. एका घोड्यावर स्वार होऊन तो लढायला लागला. त्यावेळी एका अरबानी मागून त्याच्या डोक्यामध्ये तलवारीचा वार केला आणि दाहिर मारला गेला. दुपारच्या वेळेला तो मारला गेला. तो मारला गेल्यानंतर त्याचं जे प्रेत आहे ती काही ब्राह्मणांनी, हा आता शत्रूच्या ताब्यात लढाई सुरू होती अजून, घाई गडबडीमध्ये खाडीवरच्या वाळूमध्ये खड्डा करून त्यांनी ते प्रेत पुरलं. ते प्रेतच सापडलं नाही. नंतर त्या ब्राह्मणांना धाकदपटशा करून अभय देऊन ते प्रेत काढायला लावलं आणि मग दाहिरचा शिरच्छेद केला. दाहिर आणि त्याच्या सेनापतींची मारलेली जी शिरं, ती कापलेली जी शिरं होती ती मिठाच्या तोवऱ्यामध्ये पेटेमध्ये घातली आणि ती हज्जाजकडं मोहम्मदांनी पाठवून दिली. वा, म्हणजे तर हे इतके इंटरेस्टिंग विषय आहेत सगळे, तर तुम्ही आधीच त्या कादंबऱ्या विकत घेऊन ठेवा, म्हणजे एपिसोड जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला त्याबद्दल थोडंफार माहिती असेल आणि मग सरांच्या ओजस्वी वाणीतनं आपल्याला त्याच्याबद्दल अजून चांगलं जाणून घेता येईल आहे. दास्ता हे दाहिर ही कादंबरी, आत्ता दाहिरबद्दल आपण बोललो, अतिशय ते पूर्ण घराण्याने जो बलिदान दिलं त्याच्याबद्दल आणि राष्ट्रीयत्वाची भावना जसं म्हटलं की ती आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत होण्यासाठी ही नक्की विकत घ्या आणि याची डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आपण देतो आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे दाहिर हा. आपण आत्ता थोडंफार बघितलं आहे दाहिर यांच्या लाईफबद्दल आणि मोहम्मद बिन कासिम याच्या आक्रमणाबद्दल, पण हा जो संपूर्ण भाग आहे तो एका एपिसोडमध्ये पूर्ण करता येणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे आपण हा भाग इथे थांबवतो आहे. पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत स्टे ट्यून आणि लवकरच पुन्हा भेटू सर. तुम्ही इथे आलात आणि खूप छान गप्पा झाल्या. आम्हाला खूप नवीन एका व्यक्तीबद्दल, एका हिरोबद्दल माहिती मिळाली तुमच्याकडनं. त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.